नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाश्त्याची खूप छान अशी रेसिपी. तर आज आपण इथे पोह्यांपासून कुरकुरीत असे वडे बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत पोहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, मी इथे पोहे घेतलेले आहेत. तर साधारण 1 वाटी ते 1.5 वाटी पोह्यांपासून तुम्ही छान असं सगळ्यांसाठी कुरकुरीत वडे बनवू शकता. तर साधारण इथे मी 2 मूठ पोहे घेतलेले आहेत. जे आपले रेग्युलरचे पोहे असतात, जे आपण पोहे बनवतो त्याच पोह्यांपासून आज आपण इथे हे वडे बनवणार आहोत. तर सुरुवातीला पोहे आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर पोह्यांमधलं पाणी काढून घेऊयात आणि पोहे साधारण 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पोह्यामध्ये अजून काय काय गोष्टी मिक्स करायच्या ते मी तुम्हाला इथे सांगते. तर आपण पोहे आता भिजायला ठेवूयात. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटे मिक्स करायचे आहेत. तर साधारण मी 3 बटाटे घेतलेले आहेत. तर तिन्ही बटाटे आपल्याला काय करायचे, बॉईल करून घ्यायचे आहेत. तर छान असं उकडून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपण बटाटे जे आहेत उकडायला ठेवून देऊयात. उकडल्यानंतर मग आपल्याला त्याला पोह्यांमध्ये मिक्स करायचं आहे. तर पोहे भिजवताना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे, जस्ट पाण्यामधून धुवून त्याला भिजायला ठेवायचं आहे. तर बघू शकता पोहे छान असे भिजलेले आहेत आपले इथे. तर आपण एका मोठ्या बाउलमध्ये ह्याला काढून घेऊयात. तर याच्यामध्ये पोहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतील. आता जे आपले बटाटे आहेत ते आपले इथे बॉईल करून झालेले आहेत. त्याची साल इथे मी काढून घेतलेली आहे, बघू शकता. आता हे बटाटे आपण तुम्ही जर चांगले छान असे बॉईल झाले असतील तर हाताने कुस्करू शकता किंवा तुम्ही खिसणीने खिसून घेऊ शकता. खिसणीने आपण जर खिसून घेतलं तर ते छान असे व्यवस्थित खिसले जातात. त्याचे असे छोटे छोटे तुकडे राहत नाहीत. त्यामुळे इथे मी खिसणीने सगळे बटाटे खिसून घेत आहे, जेणेकरून आपल्याला पोह्यांमध्ये मिक्स करताना त्याचे व्यवस्थित मिक्स करता येतील आणि पोहे आणि बटाटे छान असे एकजीव करता येतील. आता इथे आपले बटाटे खिसून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली ॲड करू शकता, म्हणजे कसं खाताना ते आपल्याला काढून खाता येते. त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर मिक्स करायची आहे. त्याच्यानंतर थोडेसे जिरे ॲड करायचे आहेत. 1 चमचा मीठ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे तर छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मळायचं आहे की जेणेकरून त्याचे आपल्याला वडे बनवता येतील आणि ते वड्याच्या शेपमध्ये येतील. जर तुम्हाला हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं पाणी मिक्स करून त्याला छान अजून मळून घेऊ शकता. पण इथे बटाट्यामुळे काय होते, आपल्याला पाण्याची आवश्यकता पडत नाही. जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करू शकता. बघू शकता इथे आपलं जे आहे छान असं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आपण. आता इथे आपल्याला चेक करायचं आहे की ते वडा बनत आहे का. तर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता, कारण आपण ह्याला डीप फ्राय करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी ह्याला सर्कलमध्ये, जसं आपण मेदू वडे किंवा डोनेट शेप असतात त्या शेपमध्ये बनवलेले आहेत. तर ही रेसिपी खूप पटकन होते. तुम्ही सकाळच्या वेळी मुलांना नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकता. इवन तुम्ही टिफिनलाही असे वडे बनवून देऊ शकता. आणि पोहे तर आपल्या घरात अवेलेबल असतातच, बटाटेही असतात. त्यामुळे ह्याच्यात असं काही तुम्हाला साहित्य ॲड करावं लागत नाही की जे तुमच्याकडे अवेलेबल नसेल. घरात असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही छान अशी रेसिपी बनवून घेऊ शकता. बघू शकता खूप छान असे इथे वडे बनवायला येत आहेत, अजिबात तुटत नाही आहेत. आणि बटाट्यामुळे त्याला छान असं एक जो चिकटपणा असतो तोही आलेला आहे. तर अशा प्रकारे इथे आपले सगळे वडे जे आहेत छान बनवून झालेले आहेत. तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी. तर आपण छान असं याला तळून घेऊयात. आपलं तेल जे आहे ते गरम होत आहे. आता तेल छान प्रकारे गरम झालेले आहे. तर आपण हे वडे छान अशा प्रकारे तेलात सोडून घेऊयात. तर तेल सुरुवातीला छान कडक करा, एकदम गरम, आणि नंतर तुम्ही स्लो करून छान असे वडे
ते तळू शकता, जेणेकरून ते कडक आणि असे क्रिस्पी बनतील, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून असे छान मऊ बनतील. तर इथे आपले वडे जे आहे छान प्रकारे तळले जात आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही नाश्त्यामध्ये पोह्यापासून असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. आज आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता खूप छान, एकदम छान असा कलर आलेला आहे. वडेही छान असे फ्राय झालेले आहेत. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर हेच वडे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, इवन दहीसोबत खाऊ शकता. खूप छान क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हाला मी इथे दाखवते. बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी असे ते वडे आपले रेडी झालेले आहेत. तर राहिलेले जे सगळे वडे आहेत आपण इथे काढून घेऊयात. तर साधारण 1 ते 1.5 वाटीमध्ये इथे 9 ते 10 वडे बनतात. खूप छान कलर आलेला आहे, अजिबात करपलेले नाही आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. तर लहान मुलं खूप आवडीने अशा रेसिपी खातात किंवा लहान मुलांना असे पदार्थ खूप आवडतात. बघू शकता इथे आपले सगळे वडे जे आहेत छान असे रेडी झालेले आहेत. कलरही खूप छान आलेला आहे त्याला. तर हे आपण जे आहे सॉससोबत खाऊ शकतो. तर मी तुम्हाला इथे एक वडा कट करून दाखवते. बघू शकता आतूनही छान असे आहेत. थँक्यू गाईज.